नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. जर तुम्ही नागपूर शहरात ई रिक्षा किंवा ई बाईक वापरत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागपूर आरटीओने ई वाहनांच्या संदर्भात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या वाहनांना नियमात जी सवलत मिळत होती त्यात आता मोठे बदल झाले आहेत. हे बदल नेमके काय आहेत हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात ई वाहनांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार फक्त एका जिल्ह्यातच 8,000हून अधिक ई रिक्षांची नोंदणी झाली आहे. वाढती रहदारी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता प्रशासनाने आता सर्व व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल ई रिक्षा आणि ई बाईक टॅक्सींना रीतसर परमिट घेणे बंधनकारक केले आहे. याचा अर्थ असा की आता वाहनांना सुद्धा पेट्रोल डिझेल वाहनांप्रमाणे सर्व ट्रान्सपोर्ट नियम लागू होतील. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने सिंगल विंडो म्हणजेच एक खिडकी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुम्हाला परमिट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये फिरावे लागणार नाही. एकाच ठिकाणाहून तुमची सर्व कामे होतील. तसेच आता या व्यावसायिक ई वाहनांची ओळख पटवण्यासाठी त्यांना हिरव्या बॅकग्राऊंडवर पिवळ्या अक्षरांची नंबर प्लेट लावणे अनिवार्य असेल. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसेल आणि अधिकृत व्यावसायिक वाहने सहज ओळखता येतील. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे सर्व नियम फक्त व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी आहेत. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पर्सनल यूजसाठी ई बाईक वापरत असाल तर तुम्हाला कोणत्याही परमिटची आवश्यकता नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आरटीओ प्रशासनाच्या मते या निर्णयामुळे वाहतुकीत पारदर्शकता येईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटते? या नवीन नियमामुळे नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.